चला आता इथे एक आमचा अण्णा बसल्या तर विचारूया त्याला. अशोक खरंच चांगला होता का लय वाईट होता, बाद होता, बघूया चला. काय अण्णा काय पाहुणं बोला की. निवांत बसलाय? होय बसले आपलं बागात पाणी सोडलंय, लिक्विड सोडावलंय. काय घटना माहित आहे नाही तुम्हाला? कशा जो ते अशोक खरात अशोक खरा एक नंबर माणूस आहे, जरा चांगला माणूस आहे. कसं काय पण बोलायला लागला? अहो मला तर वाटतं त्याला असं सलामी दिली पाहिजे, सॅल्यूट केला पाहिजे लोकांनी. हा हो. थोडं डोक्या बिक्यावर पडलाय काय तुम्ही? कोण मी? हा का? अहो दोन्ही त्याला सर्व नाव ठेवायला लागले आणि तुम्ही म्हणता- अहो दुनिया नावं कशात ठेवते मला सांगा तेवढं. हा नावं का ठेवत्या? का त्यानं काय वाईट केलंय? त्यानं कुठल्या गरीबाला त्रास दिलाय? कुठल्या गरीब महिलेवर अत्याचार केलाय? कोणाला जबरदस्तीनं गरीबाच्या जमीन लाटले द्या? कुणाच काय केलं मला सांगा? त्यानं कुणाला लुटलंय, कुणाला दाबलंय त्यानं माहीत आहे का? नाही माहित म्हणून तुमच्याकडे आलोय मग. हे बघा त्याच्या जो कोण तुमचा अशोक खरात म्हणला ना तुम्ही, हा 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 तो अशोक खरात आहे का नाही? हा हा माणसानं कधी कुठल्या गरीबाला त्रास दिलाय का? अजिबात नाही. त्याची एकदा भेटायची फी 5 लाख रुपये होती. तुम्हाला आम्हाला शक्य आहे का ते? नाही असंही शेती करणारा ह्याला ते शक्य आहे का? हम्म. नाही. मग आता अडचण कोणाची आहे? ह्या आमदारांचे. बरं हे तुम्हाला मला सांगा, महाराष्ट्राला एक तर आमदार खरा बोलतो का? नाही प्रत्येक जण जनतेला त्रास देतोय, खोटंच बोलतोय. हा प्रत्येक जण जनतेला फसवतोय. देश स्वतंत्र झाल्यापासून 1947 पासून गरिबी हटाव, भारत देश किसान शेतीप्रधान देश आहे, जय जवान जय किसान, प्रत्येक पंतप्रधान येणार तेच म्हणतात आणि जनतेला तर हातात धतुराच देतात, काहीही करत नाहीत. बरोबर, ही तर मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे घेऊ. हा, माझं 100% मान्य आहे. 100%. मग ह्या खरातानं त्या आमदाराला आणि त्या आमदारांच्या लोकांना फसवलंय. आपल्याला वाईट वाटायची काय गरज आहे? तुमच्या माझ्यासारखा गरीब कोण आहे का त्यांच्यापाशी? नाही की. मग वाईट वाटायची काय गरज आहे तुम्हाला? म्हणून तर त्यांची देवानं बरोबर वाट लावली वाट. अहो 12,000 कोटीची इस्टेट आहे आज त्याच्याकडे. हा हा अहो तेवढंच काय, पण ती असा लघवी सुद्धा स्वतःची वाया देत नाही, वाया जाऊ देत नाही. इतका मोठा चांगला छान बिझनेस चालतोय त्याचा. लघवी सुद्धा लोकांनी त्यांनी सगळ्या आमदारांना पाजल्या. 40 आमदार काय तर त्यांचे नाव आहे ते हम्म. 58 फाईलमध्ये. ही तर मी तर म्हणतोय इप्स्टीन फाईल अमेरिकेत झाल्या, ती आपली ही मिनी इप्स्टीन फाईल आहे महाराष्ट्रातली. हा आज सगळ्या देशाला खाली मान घालायला लावलंय. पण ही मान कुणाला खाली घालायला लावले? ह्या जनतेला घालायला लावली नाही, ह्या पुढाऱ्यांना घालायला लावल्या. ह्या पुढाऱ्यांना त्यानं त्रास दिलाय. आपण तर त्याला 100% सल्यूट केला पाहिजे. सॅल्यूट केलाच पाहिजे. 100% केला पाहिजे. अहो ते स्वतःचा मूत्र सुद्धा लघवी सुद्धा वाया जाऊ देत नव्हता. त्यात औषधं कसल्या गोळ्या टाकून पावरच्या काय काय करत होता ते सुद्धा न्यायला. ऑडी गाडी, फॉर्च्युनर ही असे म्हणजे कोटीनं ज्या गाड्याच्या किमती आहेत हा. त्या गाड्याचा नंबर लागायचा. तर चला जाऊन आपण ओशो जल आणूया म्हणून. ओशो जल म्हणतात त्याला. ओशो जल. हा, अयो निबारच खेळ का मग त्यानं काय 1 रुपया तुम्ही त्याच्याबद्दल चांगलंच बोलायला लागलाय. 100% चांगलाच आहे ते. मी कुणाच्या मोबाईलवर बघितलंय. माझ्याजवळ सध्याला मोबाईल नाही बघा. माझी गरीब परिस्थिती अहो आहे. आता मला सांगा, अशोक खरातनं हे करायला नाही पाहिजे होतं. हा. पण विषय काय सांगतो तुम्हाला. मला सांगा, एखादी तिथं महिला गेल्या, हम्म. आता ज्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं हे चुकीचं आहे, करायला नाही पाहिजे हा, होतं. त्यानं- पण जे गेल्या ते कुठली महिला जबरदस्ती करत्या, बाबा की वाटते बाबा तिला आपण धुंदीच्या गोळ्या दिल्या द्या. हा. अहो ते स्वतः आनंद घेत असल्याने करते द्या. हो, त्याला मिठी काय मारते द्या, त्याचे मुख काय घेते द्या, का तर हे नाराज होतोय म्हणून. आयला म्हणजे त्यांना